माननीय देशाचे पंतप्रधान मोदीजी यांना विनंती केली होती की कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे काही रोड नेटवर्क आपल्याला तयार करायचं आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग असतील किंवा इतर महत्त्वाचे मार्ग असतील याकरता केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि त्या दृष्टीने माननीय गडकरी साहेबांनी आज त्या पत्रावर बैठक घेतली। जवळपास 8 प्रमुख रस्ते जे म्हणजे संभाजीनगरकडनं नाशिकला येणारे रस्ते असतील, नागपूरकडनं येणारे रस्ते असतील, धुळ्याकडनं येणारे रस्ते असतील, इकडे गुजरातकडनं येणारे रस्ते असतील, मुंबईकडनं येणारे रस्ते असतील, पारघरकडनं येणारे रस्ते असतील, असे सगळे जे रस्ते आहेत की ज्याचा जास्तीत जास्त उपयोग हा कुंभच्या काळामध्ये होणार आहे आणि प्लस काही अंतर्गत रस्ते देखील राष्ट्रीय महामार्गाकडे आहेत, अशा सगळ्या रस्त्यांच्या विकासाच्या संदर्भात आज ही बैठक झालेली आहे आणि माननीय गडकरी साहेबांनी जवळपास या सगळ्या रस्त्यांना तत्वतः आज मान्यता दिलेली आहे। लवकरच त्याचा DPR करून त्याला निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि ते काम देखील पूर्ण करण्यात येईल। यामुळे कुंभच्या काळामध्ये जो काही प्रचंड मोठा ट्रॅफिक अपेक्षित आहे त्या ट्रॅफिक करता विस्तारित रोड नेटवर्क हे आपल्याला उपलब्ध होणार आहे। तिथं द्वारका सर्कलचा एक मोठा विषय आहे जो कुंभमेळ्यासाठी द्वारका सर्कलचा जो काही विषय आहे त्याच्यामध्ये 2 फेज करायचे ठरले आहेत। पहिल्या फेजमध्ये कुंभपर्यंत जे होऊ शकतं ते करणार आहे आणि त्याच दरम्यान सेकंड फेजचाही वर्क ऑर्डर दिला जाईल, कारण तिथे जे काही इंटरव्हेन्शन्स आहेत त्याला थोडा अधिक वेळ लागणार आहे आणि मग त्या अधिक वेळाकरता कुंभच्या काळात तो भाग खोदून ठेवलेला असेल अशी परिस्थिती येऊ नये म्हणून याला 2 भागांमध्ये आपण परिवर्तित केलेला आहे। एक भाग हा कुंभपर्यंत करण्यात येईल आणि दुसऱ्या भागाचं काम कुंभ नंतर सुरू करण्यात येईल। यासोबत नाशिक रिंग रोडचा देखील विषय आज मंजूर झालेला आहे। हो, कुंभ म्हणजे नाशिक आणि त्र्यंबक या 2 ठिकाणी तिथे भाविक जातात, त्यामुळे त्या दरम्यानचा रोडचा एक विषय आहे। नाशिक आणि त्र्यंबक हा जो रस्ता आहे याचंही काम जे आहे ते आम्ही पूर्ण करतो आहोत। विशेषतः काही ठिकाणी आता आपण 6 लेनचा रोड करतो आणि पलीकडे 4 लेनचाच रोड होता, तोही 6 लेनचा करण्याची आता गडकरी साहेबांनी मान्यता दिली। नाही, आता त्या संदर्भातही काही निर्णय झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात हे रोड नेटवर्क आता तयार करतोय। आज जो 2027 में नासिक और त्र्यंबकेश्वर में महाकुंभ होने वाला है उसके रास्तों का नेटवर्क तैयार हो, इस दृष्टि से मैंने राष्ट्रीय महामार्ग बनाने के लिए प्रधानमंत्री जी को चिट्ठी लिखी थी और आज उसी के चलते हमारे देश के जो रास्तों के मंत्री हैं आदरणीय नितिन गडकरी जी, इन्होंने नागपुर में बैठक ली और इस बैठक में 8-9 रास्तों की हमने मांग की थी, वो सारे रास्ते उन्होंने मंजूर किए हैं, जिसमें रिंग रोड भी है, त्र्यंबकेश्वर को जाने वाला रास्ता भी है और 6 तरफ से नासिक की ओर रास्ते आते हैं। ये 6 तरफ से आने वाले सारे रास्तों को उसका वाइडनिंग करना, उसका स्ट्रेंथनिंग करना, उसको अच्छी तरीके से मोटरेबल बनाना, ये सारी चीजों को मान्यता उन्होंने दी है। नागपूरच्या विविध प्रकल्पांचा आढावा आम्ही घेतलेला आहे। विशेषतः जो जायका फंडेड नाग नदीचा प्रोजेक्ट आहे ज्याच्यातनं STP आपल्याला तयार करायचे आहेत, त्याच्या जागांचा विषय असेल, इथल्या अंडरग्राऊंड ज्या 20 वाहिन्या करायच्या आहेत त्याचा विषय असेल, इथे आपल्याला जे खाजगी बसेस आहेत त्यांच्याकरता बाहेर जी वाहनतळं करायची आहेत ते विषय असतील, अशा अनेक विषयांच्या संदर्भात बैठक घेऊन निर्णय केले। वारी संदर्भामध्ये अबू आझमी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं की हिंदूंचे सण असतात तेव्हा रस्त्यावर गर्दी झाली, त्याला मुसलमान विरोध करत नाही पण मुसलमानांच्या नमाजला मात्र विरोध केला जातो, तक्रारी दिल्या। मला असं वाटतं की अबू आझमी यांना वादग्रस्त विधानं करण्याचा शौक आहे, कारण त्यांना असं वाटतं की वादग्रस्त विधानं केलं की प्रसिद्धी जास्त मिळते, त्यामुळे मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही, म्हणून असल्या फालतू गोष्टीला मी उत्तर देणार नाही। राहुल गांधी ने मेक इन इंडिया पे सवाल उठाए हैं कि हम सिर्फ असेंबल करते और चीन कमाता है। राहुल गांधी जी को न मेक इन इंडिया मालूम है, न हमारे देश में क्या बनता है ये मालूम है। शायद राहुल गांधी जी को ये भी मालूम नहीं होगा कि जब तक उनकी सरकार थी तो भारत की अर्थव्यवस्था दुनिया की 11वीं अर्थव्यवस्था थी
और मोदी जी ने 10 साल में भारत को दुनिया की चौथी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनाया है और आने वाले 2 सालों में दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था हम बनने जा रहे हैं। राहुल गांधी जी होमवर्क करें,